यानंतर मला विचारायचं आहे, की सामाजिक नियमन, हं. नॉर्म्स हे बरोबर. कसे फिक्स होतात आणि हा. त्याच्याकडे कसं बघायचं म्हणजे आपण? आता आपण जेव्हा समाजाची वैशिष्ट्ये बघत होतो, हं, तर त्यात हा एक मुद्दा महत्वाचा आहे, बरोबर आहे. की तो जो लोकांचा समूह आहे, बरोबर, त्यामध्ये नियमनात्मकता असली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे काय, की त्यांना स्वतःचे नियम स्वतः बनवण्याचं एक प्रकारे स्वातंत्र्य बरोबर आहे. असणं गरजेचं आहे. आता नियमन किंवा सोशल नॉर्म म्हणजे काय? तर ही ढोबळमानाने 3 प्रकारची असू शकते. हं, हं. त्यातला पहिला प्रकार आहे ज्याला लोकरूढी म्हणतात. अच्छा. म्हणजे साध्या भाषेत किंवा आपल्याला कळेल अशा भाषेत एटिकेट्स, बरोबर, की तुम्ही प्रत्येक देशात जा. जसं आता भारतामध्ये हाताने खाणं हे नॉर्मल समजलं जातं. बरोबर आहे. तेच तुम्ही पाश्चात्य देशात गेलात तर तुम्हाला लोकं आश्चर्याने बघतील. हं. तेच चीनमध्ये गेलात तर ते चॉपस्टिक वापरतात. हो, हो. तर ह्या ज्या लोकरूढी किंवा काही देशामध्ये हस्तांदोलनाच्या पद्धती वेगळ्या आहेत. अच्छा. एकमेकाला ग्रीट करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. बरोबर आहे. आपण ज्या गोष्टी करतो त्या कदाचित इतर देशामध्ये रूढ समजल्या जाऊ शकतात. एक्झॅक्टली. तर ह्या लोकरूढी आहेत. बरोबर पण आहे. ह्या फार गंभीर नसतात. बरोबर आहे.